चला मित्रांनो, आपण आज राज्यघटनेतील प्रमुख कलम आपण बघणार आहोत. कोणते कलम काय संबंधित आहेत आणि अतिशय प्रश्नपत्रिकेत तुम्हाला कलम सापडतील बघायला. चला चालू करूया. खूप मोठा व्हिडिओ नाही झाला पाहिजे, तर स्टार केलेल्या सर्व कलम IMP परीक्षा हमखास येऊन गेलेले 5-5-6-26. चला चालू करूया. कलम 2, नवीन राज्याची निर्मिती कलम 2 नुसार केली जाते. त्यानंतर राज्याची भूभाग विस्तार केले जाते. भूभाग कोणत्या राज्याला कोणतं देते ती कलम 3 नुसार केलं जातं. कलम 17, अस्पृश्यता पाहण्यास बंदी, म्हणजे उच्च नीच जात याला शिवणे नाही, त्याला शिवणे नाही, पाणी पिणे, याला पाणी द्यायचं नाही, त्याला पाणी द्यायचं नाही, कलम 17 नुसार बंदी घालण्यात आलेली आहे याच्यावर. त्यानंतर कलम 32, घटनात्मक उपयोजनाचा हक्क, कलम 32 नुसार यालाच भारतीय राज्यघटनेचा आत्मा पण म्हणतात. कलम 32ला कलम 40 ग्रामपंचायतीची स्थापना कलम 40 नुसार झालेली आहे. कलम 44 समान नागरी कायदा कलम 44 नुसार लागू झालेला आहे. पहिलं राज्य समान नागरिक लागू करणारं स्वतंत्रपूर्व गोवा होतं. स्वतंत्रच्या नंतर उत्तराखंड झालेलं आहे. स्वतंत्रपूर्व गोवा, स्वतंत्रच्या नंतर उत्तराखंड हे समान नागरिक लागू करणारे पहिलं राज्य झालेलं आहे. कलम 45, 14 वर्षाखालील मुलांना सक्तीचे शिक्षण, सक्तीचे व मोफत शिक्षण 14 वर्षाखालील मुलांना कलम 45 नुसार देण्यात आलेलं आहे. कलम 52 राष्ट्रपतीशी संबंधित, कलम 61 महाभियोग संबंधित, 63 उपराष्ट्रपती संबंधित, 74 पंतप्रधान व मंत्रिमंडळ, कलम 79 संसदशी संबंधित, कलम 80 राज्यसभा, कलम 81 लोकसभा, कलम 112 वार्षिक अंदाजपत्र तयार केलं जातं त्याला 112 कलम आहे. कलम 123 राष्ट्रपती वट हुकूम काढण्याचा अधिकार कलम 123 नुसार दिला जातो. जर आणीबाणीची परिस्थिती झाली तर राष्ट्रपती आपला वट हुकूम कलम 123 नुसार काढू शकतो. कलम 124 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कलम 124 नुसार झालेली आहे. कलम 155 राज्यपालाची नेमणूक कलम 155 नुसार केली जाते. कलम 169 विधान परिषद निर्मिती व बरखास्त कलम 169 नुसार केली जाते. कलम 170 विधानसभाची रचना कलम 170 नुसार केली जाते. कलम 171 विधान परिषदेची रचना केली जाते. कलम 213 राज्यपाल वट हुकूम काढण्याचा अधिकार कलम 213 नुसार आहे. कलम 214 उच्च न्यायालयाची स्थापना कलम 214 नुसार केली जाते. त्यानंतर कलम 280 वित्त आयोग फायनान्स 280 नुसार स्थापन झालेला आहे. त्यानंतर 324 निवडणूक आयोग कलम 324 नुसार निवडणूक आयोग स्थापना केलेला आहे. 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी, 356 नुसार राज्य आणीबाणी, 360 नुसार आर्थिक आणीबाणी, हे तिन्ही कलम लक्षात ठेवायचे. 352 राष्ट्रीय आणीबाणी, 356 राज्य आणीबाणी, 360 आर्थिक आणीबाणी. पुढे बघा 368 घटना दुरुस्ती. आतापर्यंत 3 घटना दुरुस्ती आपल्या भारतात केलेल्या आहेत. त्यामुळे लक्षात ठेवायचं 368 हा घटना दुरुस्तीशी संबंधित कलम आहे. IMP 370 जम्मू काश्मीरला खास तरतूद रद्द करण्यात आली. पहिले जम्मू काश्मीरला खास राज्य म्हणून अस्तित्वात होतं, त्याला विशेष दर्जा होता. जम्मू काश्मीरला 5 ऑगस्ट 2019 नुसार तो दर्जा रद्द करण्यात आलेला आहे. आता जम्मू काश्मीरला विशेष दर्जा नाही आहे. कलम 315 केंद्र व राज्य लोकसेवा आयोग कलम 315 नुसार स्थापना झालेला आहे. हे सर्व इम्पॉर्टंट कलम तुम्हाला लक्षात ठेवायचे. IMP कलम येतं हे परीक्षेला हमखास येणारा प्रश्न येतं. हे तुम्हाला मी सॉर्ट आउट करून दिलेलं आहे, जास्त वाचायची गरज नाही पडणार. हे कलम लक्षात ठेवले तुम्हाला 2-3 मार्क आरामची जोड्या लावायला प्रश्न येतात. 352, 56, 60, 155, 70, 80, 2, 3 हे कलम कशा संबंधित. 17 अस्पृश्यता पाहणे, 155 हे सगळे कलम तुम्हाला. त्यानंतर 63 उपराष्ट्रपती, 45 14 वर्षाखालील मुलांना सक्ती, हे 214 उच्च न्यायालय, हे सर्व उच्च न्यायालय, हे सगळे तुम्हाला कलम येतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं. वित्त आयोग, उच्च न्यायालय, एवढे IMP लक्षात ठेवायचं.